तर मित्रांनो, आपल्या या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. नमस्कार मंडळी. तर आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ. खास ह्याच्यासाठी की मी आज रिव्हील करणार आहे की मी व्लॉगिंग कसा करतो, त्याचबरोबर माझ्या व्लॉगिंग सेटअप मध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत. सो लेट्स स्टार्ट. पहिली तर गोष्ट की आपण व्लॉगिंग म्हणजे काय हे समजून घेऊयात, कारण की बऱ्याच जणांना व्लॉगिंग काय आहे हे माहित नाही. ब्लॉग नावाची जी कॉन्सेप्ट तुम्ही जर ऐकली असेल, वेबसाईट्सवरती ब्लॉग लिहिले जातात, दॅट इज समथिंग की ते त्यांची दिनचर्या सांगत राहतात लिखाणामार्फत. तर सेम गोष्ट आपण व्हिडिओ मार्फत सांगतो, त्याला बोलतात व्हिडिओ ब्लॉगिंग. दॅट्स व्हॉट व्लॉगिंग. मी व्लॉगिंग पहिल्यांदा बोलायचो, बट त्याला कनेक्ट करून व्लॉगिंग असं येतं. सो समजून घ्या ह्या गोष्टी. तर याच्यामध्ये स्क्रिप्टेड कोणतीही गोष्ट नसायला हवी, म्हणजे जेवढं शक्य तेवढे कॅज्युअल गोष्टी घेतल्या पाहिजेत. तर सुरुवात करूयात आपण आपल्या कॅमेराच्या सेटअप पासून. सो सुरुवातीला आपल्याकडे कोणता कॅमेरा होता, तर सोनी CX405. खरं तर हा कॅमेरा घ्यायचं कारण असं होतं की मला माझे मुवमेंट्स कॅप्चर करायचे होते स्वतःचे. मला खूप शूटिंग करायला आवडायचं. व्लॉगिंग स्टार्ट करेन, यूट्यूब चॅनल स्टार्ट करेन हे डोक्यात अजिबात नव्हतं. हा कॅमेरा मला खूप चांगला वाटला व्लॉगिंगसाठी, म्हणजे बेस्ट कॅमेरा आहे व्लॉगिंगसाठी. त्याचं कारण असं की या कॅमेरामध्ये आहे बेस्ट ऑडिओ क्वालिटी. म्हणजे एनीहाव तुम्हाला प्रत्येक कॅमेरासमोर बोलत असताना तुम्हाला मोठ्यानेच बोलावं लागतं, कारण की इतरत्र जो नॉईस असतो तो कॅमेराने कॅप्चर नाही केला पाहिजे. बट हा जो कॅमेरा आहे तो एकदम बेस्ट आहे ऑडिओसाठी. आणि त्याचबरोबर याच्यातल्या अजून काही क्वालिटीज आहेत, त्या म्हणजे ह्याचा एक वाईड अँगल आहे. G7X ने मी आता जे रेकॉर्ड करतोय, सेम जर या पोझिशनला हा कॅमेरा ठेवला असता तर ह्याचा अजून स्कोप वाढला असता, अजून भरपूर त्याने ह्या फ्रेममध्ये घेतलं असतं. सो ह्याचा एक वाईड अँगल आहे, जिथे इथे लिहिलेलं आहे बघा, इथे वाईड म्हणून लिहिलेलं. त्याचबरोबर झूम 60x झूम ह्याला आहे, म्हणजे खूप लांबपर्यंत आपण झूम करू शकतो, कोणताही ऑब्जेक्ट घेऊ शकतो. सो ही एक ह्याची क्वालिटी होती. आता हा म्हातारा झालेला आहे, हे बघा या इथे सगळे ह्याचे खिळखिळे झालेले आहेत पार्ट्स. त्याचबरोबर ही स्क्रीन, ह्याची जी स्क्रीन आहे ही फ्लिप केल्यानंतर ना ह्याच्यामध्ये सरळ दिसायला पाहिजे होतं, जे आता दिसत नाही, ह्याच्यामध्ये उलटं दिसते, हे बघा. त्याचबरोबर त्याचा कलर सुद्धा हे झालेला आहे, डाऊन झालेला आहे. त्यामुळे आपल्याला ब्लॉगिंग करताना खूप प्रॉब्लेम्स येत होते, म्हणून आपल्याला हा नवीन कॅमेरा घ्यावा लागला, G7X Mark II. त्याच्यासोबतच आपण त्याच्यानंतर खरं तर हा स्टार्टिंगचा कॅमेरा होता, ह्याच्यामध्ये मी कोणताही बदल केला नव्हता 1 वर्ष. तर 1 वर्षानंतर मी घेतला आपला हा गोप्रो. ज्यावेळी आला त्यावेळी अजून भन्नाट व्हिडिओज बनायला सुरुवात झाली. ह्याच्यामध्ये वाईड अँगल हा खूप जास्त आहे, म्हणजे सुपर व्ह्यू असतो, वाईड असतो, मीडियम असतो, लिनियर असतो, नॅरो असतो. जेवढं शक्य तेवढे तुम्ही अँगल्स किंवा फ्रेम्स सेट करू शकता याच्यामध्ये. सर्वात महत्त्वाचा ह्याचा जो फायदा आहे तो मला पावसात झाला. पावसाळ्यात मी कसाही कुठेही ह्याला बुडवू शकतो, कारण की हा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे. सोबतच हा खूप स्टॅबिलायझर आहे, स्टॅबिलाइज खूप करतो फुटेज जे काय आहे ते, जेणेकरून आपण ॲक्शन म्हणजे बाईकवरती चालत असताना किंवा पळत असताना हा स्मूथ घेऊन जातो शॉट. ह्याला अजून स्मूथ करण्यासाठी आपल्याकडे अजून इक्विपमेंट्स येणं गरजेचं आहे. लाईक गिम्बल असतंय. सो गिम्बल आपल्याला घ्यायचं आहे, बघूयात पुढे मागे घेऊ काहीतरी. त्याच्यानंतर आपण घेतला हा G7X Mark II, नुकताच घेतलेला आपण. आणि ह्याच्यामध्ये जी क्वालिटी येते ते तुम्ही समोर बघतच आहात. त्यामुळे ह्याच्यामध्ये डेप्थ खूप छान येते. मागचं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी ब्लर होतं, बट आपण आपल्या सोनी बरोबर जर कम्पेअर केलं तर तेवढा ऑडिओ नाहीये. सो इट्स ओके, बट आपल्याला फ्रेम क्वालिटी, इमेज क्वालिटी खूप चांगली मिळते याच्यामध्ये. ह्याच्यासोबत अजून आपल्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला जर भन्नाट टाइमलॅप्स घ्यायचे असतील, टाइमलॅप्ससाठी तर मी एनीहाव गोप्रोज यूज करतो, तर त्याच्यासोबत आपण अजून काय यूज करू शकतो भन्नाट टाइमलॅप्स येण्यासाठी, ते म्हणजे हे डिव्हाइस. हे डिव्हाइस काय करतं की आपण इथे गोप्रो लावायचा आणि थोडासा हा जो इथे टाइम दिलेला असतात, ह्या टाइमला आपण फिरवायचं. आतमध्ये स्प्रिंग बसवलेली आहे, ती स्प्रिंग काय करते, एका सेकंदाला अशी मूव्ह होत राहते वरचं हे जे डिव्हाइस आहे. आणि आपला गोप्रो टाइमलॅप्सला लावल्यानंतर गोप्रो सुद्धा हळूहळू फिरत राहतो. त्याच्यामुळे काय होतं की टाइमलॅप्स तर येतोच, पण तो फिरता टाइमलॅप्स येतो. त्याच्यामुळे बघायला
खूप भारी वाटतं. त्याचबरोबर मी कोणकोणते ट्रायपॉड्स यूज करतो ते मी तुम्हाला सांगतो. तर हे आहे गोरिला ट्रायपॉड, जे कसंही कुठेही असं वळू शकतं, जेणेकरून आपण कुठेही कॅमेरा ठेवला तर ते आपल्याला जसे हवेत तसे अँगल्स आपण घेऊ शकतो. सो हा ब्लॉगिंगसाठी मस्ट आहे ट्रायपॉड. सोबतच हा आहे मोनोपॉड. मोनोपॉडने आपण आपले सेल्फी शॉट्स घेऊ शकतो. जसे की मी माझे सेल्फी शॉट्स घेतो, EU शॉट आपले पेटंट शॉट्स आहेत. सिनेमॅटोग्राफीमध्ये खूप गोष्टी आहेत शिकण्यासाठी मित्रांनो, त्या तुम्ही प्रत्येकाने शिकल्या पाहिजेत. त्याचबरोबर डायरेक्शन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही फिल्म जरी बनवत नसाल तरी तुम्हाला तुमच्या चॅनलचा डायरेक्टर होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा व्हिडिओ कसा फ्लो करायचा आहे, कुठून स्टार्ट करायचं आहे, कुठे एंड करायचं आहे हे तुम्हाला आधीच डोक्यात पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये स्टोरी कशी बिल्ड करणार आहात, प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, तसं तुमचं इमॅजिनेशन पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला म्युझिकचा सेन्स खूप गरजेचा आहे. जो शॉट तुम्ही घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला कळालं पाहिजे की मला कोणत्या प्रकारचं म्युझिक ह्या शॉटला लावायचं आहे. सो अशा भरपूर गोष्टी आहेत. हिमालयामधल्या जर तुम्हाला गोष्टी सांगायच्या झाल्या, म्हणजे हिमालयाचा जो मी ब्लॉग बनवलाय त्याच्यामध्ये मी कसे कसे शॉट्स घेतलेले आहेत मी थोडक्यात तुम्हाला त्याची एक झलक दाखवतो. तर हा जो पहिला शॉट आहे ह्याच्यामध्ये मी काय केलं की माझा कॅमेरा साईडला ठेवला आणि त्याच्यानंतर मी रिटर्न गेलो. त्याच्यानंतर सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला कसं जायचंय त्या शॉटमधून. सो माझ्या पाठीमागे त्यांना यायला लावलं. तर हा शॉट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा तो कॅमेरा कलेक्ट करायला यावं लागणार आहे. अजून एक शॉट तसाच आहे ज्याच्यामध्ये मी एखाद्या खोपच्यामध्ये कॅमेरा ठेवतो झाडाच्या खोडामध्ये, तिथून फक्त आणि फक्त आपल्यावरती फोकस राहील. म्हणजे गोप्रो आपण ठेवला होता वाईड अँगलमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळा फील आला. त्याच्यामध्ये पुन्हा रिटर्न जावं लागलं. पुन्हा पुढे जाऊन जेवढ्या जणांना आतमध्ये घ्यायचं होतं आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना घेतलं आणि पुन्हा मी तो कॅमेरा कलेक्ट करायला आलो. सो ह्याच्यामध्ये काय असते ना की तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही जिथून जात आहात तुम्हाला त्या इन्व्हायरमेंटचा इंट्रो किंवा इन्व्हायरमेंटबद्दल डिटेलिंग माहिती देणं गरजेचं असते. जरी आपण बोललो नाही तरी व्हिडिओ मार्फत तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे. या शॉट नंतर तुम्हाला कोणता मोशन हवाय, प्रत्येक वेळी शॉट जो आहे तो खूप लेंदी पण नसला पाहिजे, कंटिन्यू बडबड नाही पाहिजे. त्याच्यामध्ये थोडीशी बडबड झाली की लगेच शॉट्स त्याच्यामध्ये खतरनाक म्युझिक, खतरनाक म्हणजे प्रत्येक वेळी खतरनाक नाही पाहिजे, त्या मुवमेंटला सूट होणारे म्युझिक पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे तुमच्या कॅमेऱ्याची स्टॅबिलिटी मेंटेन करणं. ती कशी करू शकतात तर बघा, आता मी आता बोलतोय आणि श्वास घेतोय याच्यामध्ये माझ्या बॉडीची मुवमेंट्स होतीये. तर हा जर हात आपल्याला एकदम स्टेडी ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला श्वास घेणं हे त्या शॉट पुरतं आपल्याला थांबवावं लागतं. म्हणजे असं, म्हणजे हे एकदम स्टॅबिलाइज आपला हात होऊन जातो. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी हा हात असा हलतो आणि ट्रेकिंग करत असताना तर श्वास घेताना तर जास्त आपल्याला धाप लागलेली असते, त्यामुळे तो हात जास्त हलू शकतो असा. त्यामुळे आपल्याला तिथे श्वास न घेता श्वास रोखून धरून आपल्याला तो शॉट पुढे घेऊन जायचा असतो. ट्रेकिंग करत घेऊन जावं लागतं. त्यामुळे तिथे थोडीशी तुमची स्ट्रेंथ बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. सो खूप गोष्टी आहेत मित्रांनो, सांगायला गेलं तर अजून खूप मोठा ब्लॉग बनेल हा. बट तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच की व्लॉगिंग करताय तर त्याच्या पाठीमागे एक जबरदस्त पॅशन पाहिजे. तुम्हाला जे काय करताय त्याच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे जी महत्त्वाची क्वालिटी पाहिजे ती म्हणजे तुमचं संभाषण कौशल्य, जे लगेच होत नाही पण तुम्हाला त्याच्यामध्ये बदल घडवणे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे हे खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळे शब्द वापरणे, वेगवेगळ्या अंदाजमध्ये बोलणं. जसं की अंदाजमध्ये बोलत असताना माझी ही बॉडी हल्ली, हे बॉडी मुवमेंट पण खूप गरजेची असते, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स गरजेचे असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही आत्मसात कराल, ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळी सतत प्रॅक्टिस कराल त्यावेळी खूप चांगला इम्पॅक्ट पडेल तुमच्या व्हिडिओजवरती. असं अजूनही गरजेचं नाही की तुमच्याकडे चांगले बेस्ट क्वालिटी कॅमेरेज पाहिजेत. तुम्ही जर चांगली बडबड करू शकत असाल, तुम्ही चांगली माहिती, अभ्यासू माहिती देऊ शकत असाल तर तुम्हाला मोबाईलचा कॅमेरा हे इनफ आहे. म्हणजे मोबाईलच्या कॅमेऱ्याने सुद्धा आपण शूट करू शकतो. जसं की मी माझ्या हिमालयाच्या व्हिडिओजमध्ये केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मी मोबाईलचा कॅमेरा वापरलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी व्हिडिओ क्वालिटी कमी होते, पण शेवटी महत्त्वाचं काय आहे तर कंटेंट इज द किंग एव्हरीवेअर. कुठेही जा, कंटेंट महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे कॅमेरेज घ्यायला, इक्विपमेंट्स घ्यायला जर पैसे नसतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलने
ब्लॉगिंग करू शकता आणि वेगवेगळे व्हेरिएशन्स आणू शकता. ब्लॉगिंगच्या खूप वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, म्हणजे जसे की केसी नायस्टेटची स्टाईल, त्याच्यामध्ये तो सुरुवातीला टाइम लॅप्स टाकतो, त्याच्यानंतर तो एकदम फटाफट सगळे ॲक्शन्स करत राहतो. सोबतच लोगन पॉल तुम्ही जर बघा तर लोगन पॉल एकदम ॲक्शन, एकदम एनर्जेटिक पर्सन आहे. तो व्लॉग कसा बनवतो, एमओ व्लॉग्स म्हणा किंवा मुंबईकर निखिल म्हणा किंवा आपले युअर इंडियन कन्झ्युमर म्हणा, प्रत्येकाची ब्लॉगिंग स्टाईल ही वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो युनिकनेस आहे तो त्यांच्यापुरताच लिमिटेड आहे आणि त्यांचे क्राऊड तसे डिवाइड झालेले आहेत. सो तुमचा स्वतःचा जर क्राऊड बिल्ड करायचा असेल तर तुमची एक वेगळी स्टाईल तुम्हाला बिल्ड करावी लागेल. सो भरपूर लेक्चर दिलेलं आहे. तर आपण आता आजचा व्हिडिओ हा इथे संपवतो आहे. अजून काही पॉईंट्स, अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये बोलत असताना सोबतच जर तुमच्याबरोबर कोणी असेल तर त्यांच्यासोबत डिस्कशन चालू करा, जेणेकरून असं वाटेल की कॅमेरामध्ये जो आहे व्यक्ती तो एक थर्ड पर्सन आहे, आम्ही दोघं बोलत आहोत, ते डिस्कशन तो थर्ड पर्सन ऐकतो आहे, जेणेकरून हे लोकांना रिलेट होईल. ब्लॉगिंगमध्ये ही सर्वात एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑडियन्सला एक आपलेपण वाटलं पाहिजे, ऑडियन्सला कनेक्टेड वाटलं पाहिजे, ऑडियन्सला आपण त्यांना त्या फ्रेममधून बाहेर घेऊन आपल्यासोबत त्यांना घेऊन चाललोय हा फील येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो जर आला तर तुमचं सक्सेस तिथेच आहे. आणि तुम्ही कॅमेरासमोर बोलत असताना आधी ठरवा की तुम्हाला काय बोलायचे, नाहीतर ही अशी गत होईल. तर आता आपण आहोत 12,000. सो आजचा ट्रेक कालच्या ट्रेकपेक्षा जास्त लांब असणार आहे. जवळपास 6 ते 7 तास लागणार आहेत आपल्याला या ट्रेकला. त्याच्यामुळे फुल एनर्जीने आपल्याला हे करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आपलं काय बोलायचं म्हणजे तुम्हाला ठरवावं लागतं आधी की तुम्हाला काय बोलायचं आहे. खरं तर ठरवलं जरी असलं तरी कॅमेरासमोर बोलत असताना आपल्या डोक्यात जे विचार ठरवलेले असतात कधी कधी आपण विसरून जातो. हे होतंच, ब्लॉगर्सच्या बाबतीत हे होतंच. त्यामुळे तिथे तुम्ही जेवढी शक्य तेवढी प्रॅक्टिस आधीच करायचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर शॉट घ्या, कारण की प्रत्येक वेळी कॅमेरा चालू करून तुम्ही त्या कॅमेराची बॅटरी उतरवाल. ब्लॉगिंगमध्ये येणारे चॅलेंजेस काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिलं तर चॅलेंज हे आहे की बोलताना एकदमच आपल्या तोंडून एक वेगळा शब्द निघून जातो, म्हणजे जो आपण एक्सपेक्ट केलेला नसतो, आपण तो ठरवलेला नसतो आणि एकदम आपली जीभ जड होते. जसं की आत्ता झालं, जीड बोललो मी, जीभ जड होते. त्याच्यामुळे जास्त अवजड शब्द आपण कधी कधी जिभेला जड होतात ते बोलायला. त्यामुळे क्राऊडमध्ये असल्यानंतर जर असं कधी जर झालं तर एकदम असं ऑकवर्ड फील होतं. लोक आपल्याकडे बघत असतात, त्याचबरोबर तिथे आपल्याला एकदम कॉन्फिडंट राहावं लागतं कॅमेरासमोर, कारण की जर आपण कॉन्फिडंट नसू तर ते कॅमेरामध्ये सुद्धा दिसतं आणि मग ते ऑडियन्सला आवडणार नाही. दुसरी गमतीशीर गोष्ट अशी की जेव्हा आपण थर्ड पर्सनला आपला शॉट घ्यायला सांगतो त्यावेळी आपल्याला आधी त्याला सांगावं लागतं की बाबा तुला काय काय करायचंय किंवा कसा शॉट घ्यायचा आहे, तुम्हाला त्या कॅमेराच्या पाठीमागून सुद्धा काय बोलायचं आहे का. सर त्यातली एक गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. बोल ना, आवर ना. अरे बस ना, चल ना आता. किती मेकअप. अरे फ्रेश दिसलं पाहिजे ना कॅमेऱ्यामध्ये. 5 दिवस झाला आंघोळ नाहीये. केसांची अवस्था बघायची का. म्हणजे इथे बायकोला मी सांगितलं की असं बोल, मग ती बोलली, कारण की मला माहिती की मला काय दाखवायचे. म्हणजे हेच मागाशी जसं की मी सांगितलं की तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचं किंवा तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं डायरेक्टर होणं खूप गरजेचं आहे. तर त्याचं हे एक उदाहरण होतं. तिसरी गोष्ट, ब्लॉगिंगमध्ये ॲक्टिंग ही नसली पाहिजे. मोस्टली ॲक्टिंग नसली पाहिजे. जेवढं कॅज्युअल तुम्हाला बोलता येईल तेवढं बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. सो मी 1-2दा असाच ट्राय केला होता ॲक्टिंग करायचा, तर तो कसा फेल झाला हे मी तुम्हाला दाखवतो. याला बायको कुठं गायब झाली आहे, दिसत पण नाही. बायको आईच्या गावात लय झाली ॲक्टिंग, बट असं हरकत नाही. बायकोने इथला हिमाचल ड्रेस घालून घेण्याची हाऊस भागून घेतलेली आहे. कशी दिसते. हॅलो फ्रेंड्स, कशी दिसते मी. हिमालय ट्रेकमध्ये मला असे भरपूर अनुभव आलेले आहेत. जसं की मी त्या गाडीच्या बाहेर घेऊन आपला तो मोनोपॉड घेऊन कॅमेरा अडकवला होता गोप्रो, तर त्यावेळी मला काय काय डिफिकल्टी झाले. खरं तर तो जो मोनोपॉड आहे तो बऱ्यापैकी स्टीलचा आहे, त्यामुळे तो थोडासा जड आहे.
आता ज्यावेळी आपण एखाद्या निमुळत्या भागाला पकडतो आणि जड भाग वरती असतो त्यावेळी आपल्या हातावरती जास्त बोजे येत असतो, जड झालेलं असतं आणि खूप जास्त उशीर पकडल्यानंतर तर खूप जास्त होतं आणि तिथे कॅमेरा शेक होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तर ह्या कंडिशनमध्ये मी कसं केलं शूट हे मी तुम्हाला दाखवतो. कॅमेरा स्टार्ट केल्यानंतर ना ते एंडिंगपर्यंत शॉट कसा असतो माझा हे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, फ्रँकली स्पीकिंग खूप दम लागला एवढ्यातल्या एवढ्यात बॅग घेऊन यायला. आय डोंट नो यार कसं काय होणार पुढे, सह्याद्री नाही आहे. हिमालयामध्ये आलेला मला अजून एक भन्नाट एक्सपिरियन्स म्हणजे तिथे चॅलेंज असं होतं मला की स्वतःला सर्व्हाइव्ह करणं, स्वतःला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढणं हे खूप गरजेचं होतं. त्याबरोबरच ती सिच्युएशन तुमच्या समोर दाखवणं हेही तितकंच गरजेचं होतं. तो शॉट होता नदी क्रॉसिंगचा. मला तो कॅमेरा एकदम स्टेडी ठेवणं पण खूप गरजेचं होतं. ते लोक हलवत होते माझा हात आणि सोबतच मला जो पायाचा पेन होत होता किंवा मला जे फ्रीज होत होतं त्याच्याकडेही मला लक्ष द्यावं लागत होतं. तर ही एकदम विचित्र कंडिशन आली होती, तरीही तो शॉट मला घ्यावा लागला आणि तो तुम्हाला दाखवावा लागला. तर आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी तुम्हाला माझ्या ब्लॉगिंगच्या सिक्रेट सांगितलेल्या आहेत. माझ्याकडे कोणते इक्विपमेंट्स आहे, मी कसे शॉट्स घेतो, मी कसा बोलतो किंवा आपण कोणकोणत्या डिफिकल्टीज फेस करतो. एडिटिंगबद्दल मी सेपरेट एखादा नंतरनं व्हिडिओ बनवेन, कारण की हाच व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे. नक्की तुम्ही सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का? अजून आपल्याला Q&A वाले व्हिडिओज पण घ्यायचे आहेत आपल्या चॅनल संदर्भात. तर नक्की कमेंट करून कळवा तुमची प्रतिक्रिया आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला, बाय बाय.